अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 6वे भारत आणि जग हे पाहत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण आधीच्या तासाला यातील काही भाग पाहिलेला आहे, म्हणजेच आपण प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आपण हे पाहत असताना अभ्यासले होते की भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सुद्धा भारताने आंतरराष्ट्रीय समूहामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका ही पार पाडलेली आहे. आणि जगामध्ये ज्यावेळी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले किंवा जगाचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला, त्यावेळी भारताने त्यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. हे महत्त्वाचे आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार करत असताना आपल्याला सांगता येणार आहे की भारताचे परराष्ट्रीय धोरण याच्यावर काहीसा ब्रिटिशांचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी आपल्याला जर परराष्ट्रीय धोरणाची व्याख्या जर सांगायची झाली किंवा परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे जर सांगायची झाली, तर आपल्याला असे सांगता येईल की देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे, महत्त्वाचे आहे. असे संबंध प्रस्थापित करत असताना विशिष्ट तत्वे आणि धोरणांवर आधारित असतात किंवा असे संबंध विशिष्ट तत्वे आणि धोरणांवर आधारित असतात. अशी तत्वे व धोरणांना परराष्ट्र धोरण असे म्हणतात. म्हणजेच इतर देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत असताना आपली जी काय रणनीती असते, त्या रणनीतीला परराष्ट्र संबंध असे म्हणतात. कारण परराष्ट्र संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय करार, आंतरराष्ट्रीय संघटना ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येणार आहे. त्याच पद्धतीने राज्याची सार्वभौम समानता असेल, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करणे असेल, तसेच इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, त्याच पद्धतीने अलिप्ततावाद असेल, वसाहतवाद असेल, साम्राज्यवादाला असणारा आपला विरोध असेल, वर्णद्वेष असेल किंवा विरोध असेल, म्हणजेच वर्णभेदाला असणारा विरोध असेल किंवा जागतिक शांतता असेल, प्रादेशिक सहकार्य असेल किंवा निशस्त्रीकरणाला पाठिंबा ही भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्त्वे राहिलेली आहेत. आणि आपण जर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर आपण विचार केला, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, तर आपल्याला असे सांगता येईल की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते. किंवा आपल्याला असे सांगता येईल की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार जर कोण असतील, तर ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आपल्याला त्या ठिकाणी नाव घ्यावं लागणार आहे. तर आपण आता भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे याचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की भारताने नेहमीच शांततेचे समर्थन केलेले आहे. आंतरराष्ट्रीय शांतता असेल, सुरक्षा असेल, कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट राहिलेले आहे. आपण आधी पाहिल्याप्रमाणे जगातील सर्व देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती नाही. आणि याचा जर आपण विचार केला
तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक राष्ट्राची म्हणजेच प्रत्येक देशाची असणारी विचारधारा ही वेगळी असणार आहे. मग काही देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती असणार आहे, काही देशांमध्ये हुकुमशाही शासन पद्धती असणार आहे, काही देशांमध्ये राजेशाही शासन पद्धती असणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय सुरक्षितता निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्यासाठी राहिलेले आहे. आपण भारताच्या संविधानाचा जर आपण विचार केला, आपण असे म्हणतो की भारताचे संविधान, भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टींचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित आदर्श अशा स्वरूपाची राज्यघटना आहे असे आपल्याला म्हणता येणार आहे. भारताच्या राज्यघटनेचा विचार करत असताना किंवा भारताच्या संविधानाचा विचार करत असताना भारताच्या संविधानामध्ये भाग नंबर 4 कलम जर आपण 51चा जर विचार केला तर याच्यामध्ये जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला हे सांगता येईल की भारतीय संविधानाच्या भाग नंबर 4 कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शक तत्वे ही 5 प्रकारची आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आर्थिक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, पर्यावरणविषयक असतील किंवा आंतरराष्ट्रीय अशी वेगवेगळी मार्गदर्शक तत्वे ही भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग नंबर 4 मध्ये देण्यात आलेली आहेत. मग या सगळ्यांचा जर विचार केला किंवा आंतरराष्ट्रीय समूहाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगता येणार आहेत. ज्या पद्धतीने बघा, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांचे संवर्धन करणे. आकडा 2 आपल्याला सांगता येईल राष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्मानपूर्वक संबंध राखणे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय कायदे व करार याविषयी आदर राखणे. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे राष्ट्रामधील मतभेद परस्पर समजुतीने किंवा एखाद्या लवादामार्फत सोडविणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला असे सांगता येईल की भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी काही उद्दिष्टे आहेत, या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये जागतिक समूहाचा त्या ठिकाणी विचार हा करण्यात आलेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच पद्धतीने भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये म्हणजेच इतर देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखत असताना, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत असताना भारताची नेमकी पॉलिसी काय, भारताची नेमकी भूमिका काय, भारताचे नेमकी रणनीती काय आहे याच्याविषयी आपण अभ्यास करत आहोत. तर व्यवस्थित ऐका विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये काही गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे किंवा काही गोष्टींना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जसे की देशाचे सार्वभौमत्व असेल आणि एकात्मता असेल यांचे संरक्षण करणे, त्याचप्रमाणे आर्थिक वाढ करणे आणि विकासाला चालना देणे, त्याचप्रमाणे व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश त्या ठिकाणी या उद्दिष्टांमध्ये करण्यात आलेला आहे. आणि 1990चा जर आपण विचार केला तर 1990 नंतर जागतिकीकरणाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि जग ही एक विशिष्ट पद्धतीची बाजारपेठ बनलेली आहे का, असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मग 1990च्या दशकाचा आपण जर विचार केला तर 1990च्या दशकापासून आर्थिक वाढ प्रगती कायम ठेवणे यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मीकरण साधण्याचे धोरण त्या ठिकाणी अवलंबिले आहे. आणि याच कारणामुळे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवणे, आपले जे काही शेजारचे देश आहेत भले त्यांची विचारधारा काही असो, परंतु या देशांबरोबर आपले जे काही संबंध आहेत
हे संबंध चांगल्या पद्धतीने ठेवणे, मैत्रीपूर्ण स्वरूपामध्ये ते संबंध असणे, तसेच मग इतर जे काही क्षेत्रीय गट आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल की बाबा आसियान सारखी संघटना असेल किंवा युरोपियन युनियनसारखी संघटना असेल, यांच्याबरोबर सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित करणे. आपण काही संघटनांमध्ये सक्रिय आहोत, आपण काही संघटनांचे सभासद तर आहोतच. मग आपल्याला सांगता येईल की ज्या पद्धतीने मग सार्क संघटना असेल, ब्रिक्स सारखी संघटना असेल, G20 सारखी संघटना असेल, याच्यामध्ये तर आहोतच, परंतु इतर ज्या काही जागतिक लेवलवर ज्या काही संघटना आहेत, जसे आत्ताच आपण पाहिले की आशियनसारखी संघटना असेल, युरोपियन युनियनसारखी संघटना असेल, क्षेत्रीय गट असतील, तर या सर्वांबरोबर सुद्धा आपले असणारे संबंध कसे असणार आहेत, मैत्रीपूर्ण असणार आहेत किंवा त्यांच्याशी सुद्धा आपले चांगल्याच प्रकारचे संबंध असणार आहेत. त्याचप्रमाणे हिंदी महासागर क्षेत्र असेल किंवा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा शांतता व सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे त्या ठिकाणी राहिलेली आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा विचार करत असताना भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनण्याचे काम भारताने केलेले आहे आणि अशी सत्ता बनून एक प्रभावशाली भूमिका पार पाडण्यासाठी सुद्धा किंवा एक जागतिक पातळीवर एक महत्त्वाची भूमिका भारताने नेहमीच पार पाडलेली आहे, असे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि याच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे आपल्याला सांगता येणार आहेत. साधारणपणे एक 6 ते 7 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी काही तत्त्वे आहेत, ही तत्त्वे त्या ठिकाणी सांगता येणार आहेत. म्हणजेच जगामध्ये किंवा जगातील इतर देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असताना, संघटनेमध्ये सभासद होत असताना, इतर देशांशी करार करत असताना आपली जी काही धोरणे आहेत किंवा जी काही तत्त्वे आहेत ती कशी आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांचा जर आपण विचार केला तर यांना काही मूलभूत तत्त्वे नेहमीच मार्गदर्शक राहिलेली आहेत. मग ही मार्गदर्शक असणारी मूलभूत तत्त्वे कोणती आहेत की ज्याच्या माध्यमातून भारताचा सुद्धा फायदा होणार आहे आणि भारत परराष्ट्र धोरण ठरवत असताना या तत्वांच्या अधीन राहूनच परराष्ट्रीय धोरण त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे की राज्यांची असणारी सार्वभौम समानता आहे, राज्यांची असणारी सार्वभौम समानता, प्रत्येक देशाला स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या दर्जाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक देशाची असणारी म्हणजे समानतेचा जर आपण विचार केला तर सर्व देश हे समान असणार आहेत, कोणही श्रेष्ठ कनिष्ठ असं असणार नाही. भले त्याचा विकास होऊ किंवा होऊ नये, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व राज्यांचा असणारा म्हणजे सर्व देशांचा असणारा दर्जा हा काय असणार आहे, समान असणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येणार आहे की सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर केला जाईल किंवा आदर करणे. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. प्रत्येक देश तर सार्वभौम आहेच, स्वतंत्र आहे, त्याची जी काही प्रादेशिक एकात्मता आहे त्याचा नक्कीच आदर केला जाईल, त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला जाणार नाही. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे इतर राज्यांच्या अंतर्गत बाबतीमध्ये हस्तक्षेप न करणे. हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे.
इतर देशांबरोबर संबंध प्रस्थापित करत असताना त्या राज्याच्या त्या देशाच्या अंतर्गत बाबतीमध्ये आमच्याकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, कारण त्या राज्याचा तो वैयक्तिक प्रश्न असणार आहे, त्या देशाचा तो वैयक्तिक प्रश्न असणार आहे आणि तो देश तो प्रश्न वैयक्तिक पातळीवर सोडवणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येणार आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे. आंतरराष्ट्रीय कायदा जो काय आहे, आंतरराष्ट्रीय कायदा का निर्माण केला, तर देशादेशांमधील संबंधांचे नियमन करण्यासाठी जो कायदा तयार करण्यात आलेला आहे त्याला आंतरराष्ट्रीय कायदा असे म्हणतात, की ज्या कायद्याच्या माध्यमातून जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण केली जाणार आहे. या कायद्याचं नियंत्रण जगातील सर्व देशांवर असणार आहे, म्हणून त्याला आपण आंतरराष्ट्रीय कायदा असे म्हणतो. आणि जर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था जर प्रस्थापित करावायची असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे, त्याचे उल्लंघन होता कामा नये. त्याचप्रमाणे मग आंतरराष्ट्रीय व क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग होणे हे सुद्धा तत्त्व महत्त्वाचेच आहे. कारण जर आपल्याला आपला विकास करायचा असेल, आपलं संरक्षण करावायचे असेल, आपल्या गरजा पूर्ण करावायच्या असतील तर आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सहभागी होत असताना ज्या काही संघटना आहेत या संघटनांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सक्रिय सहभाग घेता येणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण आपल्याला सभासदत्व मिळवू शकणार आहे. 6वा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे शांततामय सहजीवन. आताच आपण पाहिले की जगामध्ये प्रत्येक देशाची असणारी विचारधारा ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, प्रत्येकाची असणारी विचारधारा वेगळी आहे. आणि या विचारधारेचा जर विचार केला तर मग त्यातून आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये अशांतता निर्माण होऊ नये याचाच विचार केला जाईल. आणि आपल्या पद्धतीने जागतिक लेवलवर शांतता कशी प्रस्थापित होईल, शांततामय सहजीवन कशा पद्धतीने निर्माण होईल याच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी बारकाईने लक्ष दिले जाईल. त्याचप्रमाणे 7वा मुद्दा सांगता येणार आहे आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास. मग आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये जीवन जगत असताना कधीकधी त्या ठिकाणी विवाद होतील, विवाद होणे अनिवार्य आहे. विवाद होतील, 2 विचारधारांमध्ये संघर्ष होईल, 2 विचार प्रणालींमध्ये आयडिओलॉजीमध्ये संघर्ष होईल, परंतु हा संघर्ष सोडत असताना शांततामय मार्गाचा सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार केला जाईल. कारण प्रत्येकच गोष्टीचं सोल्युशन युद्ध नाही. जरी विवाद निर्माण झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण शांततामय मार्गाचा त्या ठिकाणी पुरस्कार करणार आहोत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा जर आपण विचार केला तर भारताने नेहमीच शांततेचे समर्थन केलेले आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही किंवा हे आपल्याला विसरता येणार नाही. ज्यावेळी जगामध्ये अस्थिरता किंवा अशांतता निर्माण झालेली आहे आणि जगामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्यावेळेला शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये भारत सक्रिय सहभागी झालेला आहे. आपण पाहिलं होतं की 24 ऑक्टोबर 1945 रोजी जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक लेवलवर मग अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, ब्रिटन असेल यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी. मग ज्या वेळेला संयुक्त राष्ट्राने जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारताने सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. याची आपल्याला काही उदाहरणे देता येतील, जसं की कंबोडियासारखा देश असेल किंवा सोमालियासारखा देश असेल. आणि त्याच्यामध्ये जी काही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जी काही मोहीम राबवलेली आहे याच्यामध्ये सुद्धा भारताने सक्रिय सहभाग घेतलेला होता. आपल्याला सांगता येईल की संयुक्त राष्ट्रांचे जे काही कंबोडियातील संक्रमण प्राधिकरण फेब्रुवारी 1992 ते फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 मध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भारत सहभागी होता. जसे की कंबोडियामध्ये शांतता राखण्यासाठी
व मानवी हक्कांविषयी आदर निर्माण करण्यासाठी भारताने सुद्धा त्या ठिकाणी भारतीय सैन्य असेल किंवा पोलीस दल असेल हे त्या ठिकाणी पाठवलेले होते. आणि याचबरोबर कायदा आणि त्या ठिकाणचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे, त्याच पद्धतीने मुक्त आणि न्याय्य निवडणुकांचे त्या ठिकाणी आयोजन करणे, नागरी प्रशासन ही कार्य त्या ठिकाणी हाती घेतलेली होती. आणि त्याच काळामध्ये कंबोडियामध्ये निर्वासितांचे पुनर्वसन करण्याचे कामसुद्धा त्या ठिकाणी भारताने बजावलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी कंबोडिया देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी सहभागी झालेलो होतो. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांची दुसरी मोहीम असेल सोमालियातील संयुक्त राष्ट्रांची सोमालियातील दुसरी जी काही मोहीम आहे जी मार्च 1993 ते डिसेंबर 1994 मध्ये राबवलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतला होता. आणि सोमालियातील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानामध्ये भारताने सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. मग संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीने सुद्धा यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरवण्याचे काम त्या ठिकाणी केलेले आहे. मग हे काम कोणते आपण केलेले आहेत आपल्याला सांगता येईल. उदाहरणच द्यायचं झालं तर मग जे काही लोकांसाठी ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात याच गोष्टी आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे की आम्ही त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे काम त्या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने असतील, मदत शिबिरे असतील, त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदण्याचे कामसुद्धा त्या आपल्या भारतीय लोकांनी त्या ठिकाणी किंवा सैन्याने त्या ठिकाणी केलेले आहे. वेगवेगळ्या पद्धतीची शिबिरे त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती वैद्यकीय. तसेच त्यांना वैद्यकीय व पशुवैद्यकीय सुविधासुद्धा त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या होत्या. आणि याचबरोबर आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करण्यामध्ये सुद्धा भारताने महत्त्वाची भूमिका ही बजावलेली आहे. म्हणजेच कंबोडियासारखा देश असेल किंवा सोमालियासारखा देश असेल या ठिकाणी सुद्धा भारताने चांगल्या पद्धतीचे काम हे केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.